महाराष्ट्र के वर्धा जिले के सिंधी विहिरी गांव को अब मध का गांव के रूप में नई पहचान मिली है। मधुमक्खी पालन एवं परागन विकास योजना के अंतर्गत इस गांव का चयन किया गया है और खास बात यह है कि विदर्भ क्षेत्र में चयनित होने वाला ये एकमात्र गांव है। इस पहल के तहत गांव में शहद संकलन केंद्र, प्रशिक्षण केंद्र और विक्रय केंद्र स्थापित करने की योजना बनाई गई है, जिसके लिए पहले चरण में लगभग 54 लाख रुपए की निधि स्वीकृत की गई है और कार्य शुरू हो चुका है। सिंधी विहिरी गांव के आसपास समृद्ध वन संपदा होने के कारण यहाँ प्राकृतिक रूप से शहद की भरपूर उपलब्धता है। इसी वजह से गांव के युवाओं ने पारंपरिक तरीके से शहद संकलन को रोजगार का माध्यम बनाया है। अब इस परियोजना के माध्यम से उन्हें आधुनिक प्रशिक्षण, बेहतर मार्केटिंग और ब्रांडिंग की सुविधा मिलने की उम्मीद है, जिससे उनके उत्पाद को अच्छी कीमत मिल सकेगी और आय में वृद्धि होगी। गाँव में लगभग 70 युवा वर्तमान में शहद संकलन के कार्य से जुड़े हैं। उनके पारंपरिक कौशल को देखते हुए खादी एवं ग्राम उद्योग मंडल द्वारा उन्हें आधुनिक मधुमक्खी पालन का प्रशिक्षण दिया जा रहा है। इसके साथ ही इस गांव को पर्यटन से जोड़ने की भी योजना बनाई जा रही है, ताकि बोर व्याघ्र परियोजना आने वाले पर्यटक यहाँ रुक सके और सीधे गांव से शुद्ध शहद प्राप्त कर सके। खूप परिश्रम लागतात सर, ते माणसं वगैरे राहते आमच्याकडे, मग ते सद आणतात आणि मग ते सद आणल्यानंतर मग आम्ही त्याला ते आणते पूर्ण ते काय म्हणते मधाचे ते झाडं असते ना, ते छोटे छोटे फांद्या, ते आणल्यानंतर मग त्यांना घरी पिळते फडक्यामध्ये आणि नंतर मग फिल्टरमध्ये मशीनमध्ये करते आणि नंतर बॉटला पॅकिंग करते। किती वर्षापासून सर गावात आणखी मध संकलन करणारे काय काय लोक आहेत, कसं जंगलामध्ये जातात ना सर, 6 लोक 7 लोक 10 लोकांची टोळी असते त्यांची, मग ते तिथून आणतात 10 किलो 15 किलो एका दिवशी ते सद आणते आमच्या इथे। पण ते तिकडे जात होते कारंजाला घेऊन आणि काय म्हणजे वर्धा नागपूर इथे जात होते, तर मग आता आम्ही एक स्थायिक लावलं तर आमच्याचकडे येते ते घेऊन। खूप लोक आहे, सदच मिळते सर, मोह मिळते, अजून आम्ही मोहाचं लोणचं वगैरे बनवतो, ते पण आम्ही विकतो। काय माहिती आहे इकडे थोडक्यात सांगा, कसं कसं तुम्हाला तुमच्यापर्यंत प्रशिक्षण झाल्यानंतर ते मॅडम आल्या त्या आमच्या इथे, मग त्या म्हणाल्या का तुम्ही स्वतंत्र केलं की लोन घेऊन केलं, तर आम्ही म्हटलं आम्ही स्वतंत्रच केलं आम्ही हे, तर मग त्या मॅडम म्हणाल्या होत्या की आम्ही तुम्हाला लोन देतो, अजून मोठं तुम्ही करा, अशा म्हणत होत्या। मग काय घ्यायचं आहे ना, आम्ही 10 क्विंटल 15 क्विंटल 20 क्विंटल सद गोळा करतो आम्ही दरवर्षी, मग ते आमचं ऑनलाईन जाते सर। म्हणजे पाडणार ना आम्ही, बाया वगैरे मुलं वगैरे ठेवणार आहे, कॅम्प्युटर घेणार आहे आणि बाया म्हणजे पॅकिंग करायसाठी बॉटला फिल्टर करायसाठी 2 मुलं ठेवणार आहे। मारुती विके पेटी सांगितली ह्या पद्धतीनं काढायचं बा, तर मग आम्ही म्हटलं आम्ही मोठ्या माशीचं काम करतो आणि बारीक माशीचं सातपुड्याचं आम्ही काही करत नाही काम, आमच्या इकडे सातपुडे नसते राहत ना, तर ह्या पद्धतीनं आम्हाला सांगितलं, त्या पद्धतीनं आम्ही काम करतो बा। हां, आपल्या कामावर आहे भेटेल हे 50,000 म्हणजे आपला ग्रुप जर असला 7 लोकांचा 8 लोकांचा, तर एका महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये आपण 30 ते 40,000 माणसे येऊ शकते। हो, 2 महिन्यामध्ये जर कंटिन्यू जर 6 माणसं जर चालले तर 30 ते 40,000 रुपये माणसे येते। आता ग्रुपमध्ये असं पकडा का 6 लोक असले तर 6 लोक मिळून सन्या आज 1 लाखाचा माल झाला तर त्याच्यात सर्वांचा हिसाब होते। हो, 70 पोराचं प्रशिक्षण झालं, शास्त्र पद्धतीनं आम्ही काम करतो। हो, हर वर्षी 4 महिने आमचं काम चालते उन्हाळ्याचं, त्याच्यामध्ये आम्हाला बराचसा फायदा होतो। आम्ही सहभाग घेतला आहे त्या कामात, सगळ्या पोरांना आम्हाला चांगलं आहे, ते आम्ही रोजीरोटी चांगली भेटन। फिल्टर आणि पॅकिंग झालं पाहिजे, आम्ही फार्मसीमध्ये बी हे अवेलेबल आम्ही प्रोसिजर करू शकतो, आम्ही बाहेर किंवा आपल्या गावातून म्हणजे जंगलाच्या शेताच्या तळामध्ये जंगलात घुमून ते तिथून जमा करतो आम्ही। तो आपल्या जोडपाडमधले झालं, म्हटलं सीताफळ झालं, काही असं बोरचं झाड झालं, त्यांच्यामधून आम्ही काढून बादमध्ये काढून घरी आणतो आणि ते छापा करून दुसऱ्याला कंपनीमध्ये आपल्या इथे संस्थापन देतो। त्याचं जे निर्माण झालेलं आहे ते पहिले होतं, आता नाही होणार। जसं आमचं न्यू पिढी आहे सर, त्याला आम्हाला हे भेटणार बा संस्थामध्ये, जो आपलं जो परीक्षेचं आहे ते होणार। आमच्या गावामध्ये पुलाच्याकडे एक मधाचं झाड होतं, त्याच्यावर आम्ही ना परीक्षण दिलेलं आहे। स्थानिक रोजगार मेळावा
तसेच गावातील लोक रोजगारासाठी गाव सोडून शहरामध्ये स्थलांतर करू नये यासाठी मंडळाने मधाची गाव ही योजना हाती घेतलेली आहे. मधाच्या गावासाठी 54 लाख निधी हा मंजूर झालेला आहे. त्यामध्ये आमच्या मंडळामार्फत मत केंद्र योजनेमधनं 68 लोकांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आग्या माशाचं ते 10 दिवसाचं होतं. 19/1/2026 ते 27/1/2026 ते प्रशिक्षण पूर्ण झालं. सर, आम्ही ज्यावेळेस त्यांना हे दिलेलं आहे प्रशिक्षण, तेव्हा त्यांना आनंद झाला की आपल्या गावामध्ये एक मधाचं गाव येत आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रशिक्षण मिळालं. जे आधी मिळालं नव्हतं ते आपल्याला तिथे पूर्ण मिळालेलं आहे. ही संकल्पना अशी आहे सर की कुठेतरी म्हणजे आदिवासी विभागामध्ये एक चांगलं काम करावं मंडळाने, असं मंडळाने ठरवलं होतं. त्या योजनेमध्ये यांनी मग वर्धा जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्याचं सिंधी विहिरी गाव निवडलेलं आहे. 15 लाखामध्ये सामायिक सुविधा केंद्र, माहिती दालन आणि विक्री केंद्र असे ते आहे 15 लाखमध्ये. याचा असा फायदा होणार सर की ते बाहेर जाऊन लोक मध काढतात आणि दुसरीकडे विकतात, तर ते गावामध्येच त्याचं संशोधन करेल त्या विक्री याच्यावर, म्हणजे जे मध काढून आणणार त्यावरच ते त्यांचा म्हणजे संशोधन करेल आणि बाहेर विक्री करेल. त्याला ते नावसुद्धा देईन ब्रँडचं. मंडळ त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार. त्यांना म्हणजे जे त्यांना मिळालं नव्हतं बाकीच्या योजनेमधून, तर आम्ही मंडळाने पुढे जाऊन ह्या गावाची निवड केली आणि त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार यामधून. आणि त्यांचं जे मध होतं ते कमी दरामध्ये बाहेर विकल्या जात होतं, तर आम्ही तिथे ते त्यांना उपलब्ध करून दिलं की ते त्यांना बाहेर कमी दरात न देण्या वाजवी भावात तिथेच म्हणजे ते विकेल आणि बाहेर त्याची विक्री करेल. त्यांना जास्त प्रमाणे प्रॉफिट मिळेल तिथे. जिला खादी एवं ग्राम उद्योग अधिकारी SL राउत के अनुसार इस योजना के माध्यम से सिंधी विहिरी गांव के आर्थिक और पर्यटन विकास को नई दिशा मिलेगी. ग्रामीणों का मानना है कि यदि इस योजना का प्रभावी क्रियान्वयन किया गया तो ये गांव मध का गांव ही नहीं बल्कि एक प्रमुख पर्यटन केंद्र के रूप में भी उभर सकता है. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.